मी ओजस्वी पायगुडे। आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी पूजेची कथा सांगणार आहे। नाव लक्ष्मी मावशीचं आगमन। मार्गशीर्ष महिना सुरू झाला होता। पहिला गुरुवार उजाडला। लहानगी काव्या तिच्या आई बरोबर अंगणात चढा घालू लागली होती। आईने रंगीबेरंगी रांगोळी काढली आणि पूजेची तयारी सुरू केली। काव्याचं कुतूहल वाढलं। ती विचारू लागली, आई, आपण हे सगळं का करतोय? आई हसली आणि म्हणाली, आज मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार म्हणजे लक्ष्मी मावशी आपल्या घरी येतात। आपण त्यांचं स्वागत करतो। सडा, रांगोळी, ओव्या आणि गोड धोड याने। काव्या डोळे विस्फारून म्हणाली, म्हणजे आपल्या घरी खरंच लक्ष्मी मावशी येणार? आई म्हणाली, हो ग, पण त्या फक्त तिथेच येतात जिथे स्वच्छता, प्रेम आणि श्रद्धा असते। काव्याने दिवसभरातून घरातली सगळी खेळणी आवरली, बहिणीला मदत केली, संध्याकाळी देवीसमोर नैवेद्य ठेवला आणि मनापासून प्रार्थना केली। तिच्या छोट्याशा मनात एक भावना खोलवर रुजली, देवी फक्त तिथेच येते जिथे स्वच्छता, प्रेम आणि श्रद्धा असते। त्या रात्री काव्याच्या स्वप्नात देवीचं दर्शन होतं आणि ती दुसऱ्या दिवशी अभिमानाने म्हणते, आई आई, लक्ष्मी मावशी खरंच आल्या होत्या आणि त्या आपल्याच घरी थांबल्या होत्या। आई थक्क झाली। कदाचित हीच ती जागा असावी जिथे भक्ती असते, जिथे मायेचा उबदार श्वास असतो, तिथेच खरं देवीचं वास्तव्य असतं। काव्याची श्रद्धा पाहून देवी मातेनेही तिला दर्शन दिलं आणि काव्या सुद्धा दरवर्षी तिच्या आई बरोबर मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी पूजा आवडीनं करायला लागली। देवी मातेने जसं काव्याला दर्शन दिलं तसं तुम्हा आम्हालाही मिळो। धन्यवाद।